गाजवतोय. खरं तर क्रिकेटचा हंगाम आलेला आहे सर, त्याच्याबरोबर तर लग्नांचा सुद्धा हंगाम आलेला आहे आणि या क्रिकेटमध्ये सुद्धा लग्नांचा आस्वाद देणारा हा गाणी असणार आहे. आय थिंक परमेश माली आणि गायलेला हा गाणी आहे आणि खूपच गाजतोय हा गाणी. त्याचबरोबर ते आता जर पाहिलं तर मंत्रीवाडी हा संघ खूपच बॉदरेश्वर आहे. खरं तर बॅकफुटला आणावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरचा सामना झाला आणि भेदक गोलंदाजी मात्र 2 धावा देत सत्यविजय याने मात्र 3 मोहरे बाद केलेत, तंबूच्या आश्रयाला पार केलेत. तर याच्यामध्ये दत्ता सर, त्याचबरोबर ती सचिन आणि यानंतर आलेला पराग या खेळाडूंमध्ये चांगले खेळाडू ज्या खेळाडूंवरती संघाचा विश्वास असतो, भरोसा असतो आणि खेळत असताना या खेळाडूने आपल्या दत्त यावेळेस मात्र साईनाथ मंत्रीवाडी संघासाठी चांगला खेळला होता. त्यांना तंबूच्या आश्रयामध्ये परत पाठवण्यामध्ये सत्यविजय मात्र इथे मात्र यशस्वी ठरतोय. तो नवीन गोलंदाज येतोय, नवीन गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवरून एंड करून गोलंदाजी करेल स्वतःच्या वतीनं. पहिलं संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या हाताने, एक मिनिट सर, षटक संपलेलं आहे आणि षटकाचं विश्लेषण असं आहे. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली होती, तिसरा चेंडू डॉट होता, चौथ्या चेंडूवरती 1 धाव, नंतर 5 चेंडूवरती 2 विकेट, असे 3 विकेटचं पतन झालंय आणि धावफलकावरती लागल्यात. तर खूप चांगलं विश्लेषण, खूप चांगलं सत्यविजयाने गोलंदाजी केली. तर यावेळेस मात्र गोलंदाज येतोय नवीन गोलंदाजी मार्कवर रोहित. पाहूया रोहित यावेळेस मात्र खेळण्यासाठी सज्ज असेल. फलंदाजाचं जे नाव आहे जी हा, यावेळेस तुषार गोलंदाजीचा सामना करेल. डावखुरा गोलंदाज यावेळेस मात्र चांगला चेंडू, भेदक चेंडू होता. असं वाटलं की अधिक गतीने चेंडू होता, बॅट अगोदरच फैलवली गेली आणि यावेळेस मात्र हा चेंडू कलेक्ट करण्यामध्ये थोडासा अयशस्वी ठरतोय. चेंडूने बॅटमध्ये बघा हाती जाईल एवढं मोठं दरी निर्माण झालेली होती आणि ज्या वेळेला अशा प्रकारची दरी निर्माण होते त्यावेळेला आपण फलंदाजाचे मात्र बॅकफूट किंवा फ्रंटफूट जाण्याचे जे पदालितेचा वापर होतो ते पाहिलं जातं. परंतु यावेळेस मात्र कडे खेळण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न मात्र हुकतोय आणि प्रयत्नच राहतोय. यावेळेस मात्र लोअर फुलटा चेंडू उचलून खेळलाय, चेंडू जाईल मिड विकेट झोन मध्ये. पुलचा फटका, पुल इज सक्सेसफुल. जे वाजवा. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. यावेळेस मात्र सत्यविजयच्या पावलांवर पाऊल चालून मात्र चांगली गोलंदाजी टाकायला आलेला होता रोहित. मात्र रोहितच्या दुसऱ्या चेंडूवरती भरपूर समाचार घेतला जातोय. असं म्हणतात की चांगल्या चेंडूचा सन्मानाने खराब चेंडूचा समाचार घेतला जातो. म्हणून प्रत्येक चेंडूची, काही चेंडूची वाट पाहावी लागते तर काही चेंडूची वाट लावावी लागते. तर या लावलेल्या चेंडूचा षटकार आला आणि या षटकाराने मात्र यावेळेस मात्र नवसंजीवनी दिली, ती म्हणजेच साईनाथ मंत्रीवाडी या संघाला दिली ती तुषार याने एक षटकार आला आणि यावेळेस मैदानावरती यावेळेस धावफलकावरती धावा लागलेत 8. चांगला चेंडू, अधिक वेगाने चेंडू फेकी करतोय, यावेळेस मात्र कमबॅक करतो. बघा एक षटकार आला, कारण या अगोदरचा जर आपण वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष त्याचप्रमाणे पेण तालुका 40+ चे विद्यमान सचिव आदरणीय नंदकिशोर म्हात्रे साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावरती होतोय, तर त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. यावेळेस मात्र कमबॅक जरूर केलंय ते म्हणजेच रोहित याने. त्याच वेळेस मात्र खोदून काढतोय चेंडू, चांगला चेंडू होता, चेंडू उडल्यानंतर सरळ जातो सीमा रेषेच्या पार, फरार चौकार. जे होऊ द्या. धन्यवाद डीजे मास्टर. यावेळेस मात्र भेदक फलंदाजी तुषार याची पाहायला मिळतोय. षटकारा पाठोपाठ एक चौकार आलाय आणि यावेळेस मात्र 7 चेंडूंमध्ये 11 धावांची खेळी करत धावफलकावरती धावा लावून ठेवते ते म्हणजेच 12 थोडे वाजलेच मात्र यावेळेस मात्र साईनाथ मंत्रीवाडीचे. परंतु त्यावेळेस मात्र या फलंदाजी करत चांगली फलंदाजी सावरण्याचा खेम करतोय तो म्हणजे तुषार. लोअर फुलटा चेंडू होता, पुन्हा एकदा मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी येतो. पहिल्या अटॅक मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न सक्सेस होत नाही
यावेळेस मात्र थोडीशी दैना उडवणारी ही फेकी होती, परंतु इथे मात्र थोडीशी का होईना सावरला जातोय आलेल्या ही क्षेत्ररक्षकाकडून. चेंडूला पकडी केली, धावफलकावरती पुन्हा एकदा 2 धावा पेरली केल्यात, अर्जित केल्यात दोन्ही फलंदाजांनी. तुषार चांगली फलंदाजी करत 14 धावसंख्या धावफलकावरती आली. एक षटकार आणि चौकाराच्या साह्यानं तो आपली फलंदाजी साकारत असताना चांगला खेळ साकारलाय तुषार याने, कारण पडती बाजू होती आणि त्या पडते बाजूला मात्र सावरून ठेवलंय आणि धावफलकावरती धावा त्या म्हणजेच 14-3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू होता, पटकलेला चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मनसुबा अगोदरच बनवला होता, परंतु यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. जोपर्यंत चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही तोपर्यंत कोणतीही धावेचा निर्वाला होत नाही. धावसंख्या तिथेच स्थिरावलेली आहे, थांबवलेली आहे, विसावलेली आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 14-3 विकेटचं पतन झालंय. यावेळेस मात्र तुषारच्या खेळीचं जर आपण विश्लेषण पाहिलं तर या चांगली खेळी करत 9 चेंडूंमध्ये 11 धावांची भक्कम खेळी करत असताना मैदानावरती खेळ सावरण्याचा प्रयत्न केलाय. तर पाहूया येणाऱ्या या स्लॉग षटकामध्ये किती धावसंख्या जमवली जाईल. साईनाथ मंत्रीवाडी संघाकडून आलेला हा फलंदाज तुषार आणि त्याच्याच बाजूला असलेला वैभव, परंतु स्लॉग षटक असणार या षटकांमध्ये जास्ती धावसंख्या जमवण्याचा मनसुबा दोन्ही फलंदाजाचा असतो. 14 धावसंख्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. लगेचच सामना सुरू करायचा आहे. सरच थोडीशी टिंग मिटिंग जरूर झाली असेल. बाहेरून आलेला सुशांत याने थोडंसं त्यांचं कान भरलं असेल, कशा रीतीने खेळावं हे त्यांना जरूर फेकलं असेल. 6 चेंडूंचा शेवटचा 6 चेंडूंचा सामना असेल. हा चेंडूंमध्ये मात्र मोठी धावसंख्या जमवावी लागेल. जर आपण यावेळेस मात्र विचार केला, जर धावफलकावरती 10 धावा दिल्या तर 24 धावसंख्या धावफलकावरती येतील. 12 धावसंख्या दिल्या तर नक्कीच 26 धावसंख्या धावफलकावरती राहतील. रोहित याचे जर षटकाचं विश्लेषण केलं तर आपण पहिला चेंडू निर्धाव फेकी केला होता, दुसऱ्या चेंडूवरती एक खणखणीत षटकार आला होता मिड विकेट झोन मध्ये. तिसरा चेंडू मात्र कमबॅक करून नक्कीच तिथे सुद्धा डॉट चेंडू होता आणि चौथ्या चेंडूवरती मात्र आलेले चौकार. 5व्या चेंडू मात्र 2 धावा आणि 6व्या चेंडूवरती निर्धाव चेंडू. या असताना धावफलकावरती धावा मात्र 12 खर्च केल्यात आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 14. येस नितीन वर्तक सर, वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष, विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर आहेत, कारण सगळे अध्यक्ष व्यासपीठावरती बसलेले आहेत आणि तुम्हीच मैदानाच्या फेऱ्या घालताय, ते आम्हाला दुःख वाटतंय, तर आमच्या बाजूला येऊन बसायचं आहे. तर फलकावरती धावा लागल्या 14 आणि नवीन गोलंदाज येतोय आर्यन. येस आर्यन एक उंचपुरा गोलंदाज मनसुबे तैनात करून. यावेळेस मात्र स्क्वेअरचा फटका, चेंडू जातोय तो म्हणजे शॉर्ट पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला आवडवतोय, प्रयत्न करतोय फेकी करण्याचा. चांगला चेंडू फेकी करतोय, कोणती चूक नाही, कोणताही वाद नाही आणि एक धाव धावफलकावरती. यावेळेस धावा लागल्यात त्या म्हणजे 15. आता मात्र खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल तो म्हणजेच तुषार, ज्याने एक षटकार आणि चौकार मारून या खेळाला संजीवनी दिली आणि खरंच या खेळीची जरूरत असणार तुषारला. तुषार मध्ये आक्रमकता, भेदकता आणि विध्वंसता पूर्ण भरलेली आहे. त्यामुळे ज्या आपल्या संघाला जरूरत असेल मोठ्या फटक्यांची आणि तो फटका खेळून यावेळेस मात्र संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेल्यात मध्ये वाद नाही. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला उडवलाय चेंडू, चेंडू आकाशाला गवसणी घालून चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार डीजे होऊन जाऊ द्या. धन्यवाद डीजे मास्टर. मी म्हटलं होतं तुषार मध्ये आक्रमकता कुठून भरलेली आहे, कारण त्याला कानमंत्र द्यायला सुशांत आला होता आणि त्याने आता मात्र खेळीचं जर विश्लेषण पाहिलं सर तर 9 चेंडूंमध्ये 19 धावा जमवलेल्या आहेत. खरंच आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेले. त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार असा खेळ त्याने केलेला आहे. मैदानावरचा एक कौतुकास्पद खेळ असणार तुषारचा. बाजू सांभाळतोय स्वतःची, बाजू सांभाळते मात्र संघाची आणि सुस्थितीत नेते तू मात्र यावेळेस मात्र साईनाथ मंत्रीवाडी या संघाला आक्रमकता दाखवली, आक्रमक ते म्हणजे आर्यन वरती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार.
येस, यावेळेस मात्र कमबॅक प्रचंड वेगाने फेकी केलेला चेंडू गुडलेन स्पॉट वरता चेंडू वरता पडल्यानंतर हा चेंडू उचली घेत नाही. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर सबमरीन चेंडू म्हटलं जातं या चेंडूला. तो चेंडू फेकी करतोय आर्यन, कमबॅक जरूर करतोय कारण 2 चेंडूंमध्ये नितीन त्याला मार पडलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या, ते तिसऱ्या चेंडूंमध्ये कमबॅक जरूर केलंय. पण यावेळेस मात्र तुषारचे मनसुबे बघा खूप आकाशाला पोहोचलेले आहेत, त्यामुळे या चेंडूंवरती कार्यक्रम गाजवे. आता मात्र अगोदर उचलण्याचा प्रयत्न केला होता, तसं गती परिवर्तन केलं होता. व्हॅरिएशन इज अ मोस्ट दॅन इम्पॉर्टंट टू द बॉलर असं म्हटलं जातं. थोडंसं परिवर्तन केलं आणि या परिवर्तन मध्ये तुषारला मात्र कोंडीमध्ये टाकलं. कोंडी फोडावी लागेल तुषारला. 2 चेंडू मात्र बाकी आहेत आणि धावफलकावरती धावं लागलेत ते म्हणजे 21. गणपती बाप्पाचा आकडा आहे, शुभ आकडा आहे, परंतु या शुभ आकड्याच्या पुढे जावं लागेल तुषारला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पंच करतोय, ग्लान्स करण्याचा फटका होता. चेंडू मात्र यष्टी रक्षकाला चुकून दुसऱ्या यष्टी रक्षकाला चुकून शॉर्ट थर्ड मध्ये गेलाय आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक जातोय आणि तिथे मात्र चेंडू मात्र विसावतोय. यष्टी रक्षक का होईना सेकंड टाइप मध्ये यावेळेस मात्र अडवला जातोय. एक दाद मागली जाते करून पंचांकडून ही दाद मात्र फेटाळली जाते धावफलकावरती. या 2 धाव्यांच्या सोबतल्यामध्ये 23 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. यावेळेस मात्र 22च्या स्वरूपामध्ये या 2 धावसंख्या आल्यात आणि 23 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. चांगला आकार दिलाय धावसंख्येला कारण आपण पाहिलं तर 14 धावसंख्या 2 षटकांच्या अंती होती. यावेळेस मात्र 23 धावसंख्या धावफलकावरती. चांगला चेंडू आकारला, यावेळेस मात्र सुपर सबी उपर षटकार. नितीन, मी मगाशी म्हटलं होतं की तुषारला उभं राहणं खूप महत्वाचं असणार आहे कारण आक्रमकता आणि भेदकता या फलंदाजामध्ये आहे. विध्वंसक फलंदाजी करणारा फलंदाज आहे, त्यामुळे हा विध्वंस केला बघा. चेंडूवरती आलेला षटकार किती महत्वाचा असेल साईनाथ मंत्रीवाडी या संघाला, कारण त्यांनी जर खेळीचा आपण विचार केला तर यावेळेस मात्र उत्तुंग असे 3 षटकार एक चौकाराच्या साह्यानं 14 चेंडूंमध्ये 27 धावांची खेळी केलेली आहे तुषारने आणि आपल्या संघाला सुस्थितीत नेलं. संघाला खूप चांगल्याने तर सावरलं. यावेळेस मात्र आर्यनवरती चढवलेला हल्ला होता, श्री दत्त मलेकरवाडी या संघावरती चढवलेला हल्ला होता. 30 धावांची मजल गाठली ती म्हणजे साईनाथ मंत्रीवाडी या संघानं. 29 धावांची मजल गाठली ती म्हणजे साईनाथ मंत्रीवाडी संघानं. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये जवळजवळ 10च्या इकॉनॉमी रन रेटने 30 धावा जमवायच्या आहेत, त्या म्हणजेच श्री दत्त मलेकरवाडी या संघाला. येस सर, येस. त्याचप्रमाणे दत्तगुरु वडाव असंघ विपक्ष हडवान बेनवले असंघ यामध्ये दत्तगुरु असंघ विजय झालेला आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब यावेळेस मात्र येस वाशुबा क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष बबलू म्हात्रे या तुम्हीच घेऊन जायचं आहे. येस, तर नेक्स्ट मॅच असणारी दत्तगुरु असंघ विपक्ष हा मैदान क्रमांक 1 वर जिंकणारा संघ. तर येणारे 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजे श्री दत्त मलेकरवाडी या संघाला. पाहूया येणाऱ्या त्या 18 चेंडूंमध्ये 30 धावांचं संरक्षण करू शकेल का साईनाथ मंत्रीवाडी संघ, का सहजरित्या मलेकरवाडी हा संघ आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजय देईल का. आपण जर पाहिलं तर या बेडी आपण असं म्हणतो आणि या बेड्यांवरती खेळणारे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघाला दुपटी नस कोणती आहे या दोन्ही संघांना नक्कीच माहिती आहे राजेंद्र सर. तर जितेंद्र सर आमच्या समवेत आहेत. सर 18 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता असणार आहे आणि सर मी तुम्हाला संधी देतोय या येणाऱ्या 18 चेंडूंसाठी विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. धन्यवाद सर. धन्यवाद सुहास सर. ज्या पद्धतीनं आपण ज्या प्रवाहामध्ये समालोचन करताय ते पाहता खरंच प्लेयर्सना सुद्धा स्फुरण चढतंय की प्रत्येक सामना आणि चेंडूचा सामोरं जाताना ज्या पद्धतीनं खेळतात खरंच आपल्या अशी सुंदर कॉमेंट्री असल्यावर मात्र खेळाडूंना एक स्फुरण चढते. 30 टार्गेट आहे 30 धावा, 18 चेंडू आणि 30 धावा. खरंच दोन्ही संघ पूर्ण जोशात मला वाटतं आपला 100% देण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये.
तर 18 चेंडू आणि 30 धावा. जरी आपण याच्या अगोदरचाच सामना पाहिला होता की 6 चेंडू आणि 9 धावा होत्या, असं वाटलं की सहजगत्या तो सामना एक फलंदाजी करणारे जो बॅटिंग करणारी टीम होती ती मात्र जिंकू शकेल असं वाटत होतं. परंतु मात्र घडलं वेगळंच आणि गोलंदाजीच्या जोरावर तो मात्र सामना गोलंदाजांनी जिंकून दिलेला. तशाच प्रकारची इथं स्थिती निर्माण होईल की फलंदाजीच्या जोरावर हा सामना जाईल. बघूया मैदान क्रमांक 1 छत्रपती संभाजी महाराज कोटला मैदानावर. पहिला गोलंदाजाचं नाव आहे ते मात्र सचिन आणि पहिला शॉर्ट पिच पद्धतीचा फेकलेला चेंडू इथं मात्र एकच फिल्डर तैनात केला होता आणि त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावला आणि हा फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आणि एक चांगली सुरुवात झाली ती मात्र साईनाथ मंत्रीवाडीच्या टीमला. ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती मळेगरवाडी तशाच पद्धतीची आक्रमक सुरुवात गोलंदाजाच्या बाजूने म्हणायचं झाल्यास तशा पद्धतीचीच तशा प्रकारचीच पुनरावृत्ती इथं मात्र पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली ती मला वाटतं सचिननं. कारण एकच क्षेत्ररक्षक तैनात केला होता मिड विकेटच्या दिशेनं आणि त्या क्षेत्ररक्षकाला मात्र चुकवू शकलेला नाही हा फलंदाज आणि चेंडू जाऊन सरळ विसावलाय तो या क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि अर्थातच पहिल्या विकेटचं पतन खातं न खोलता झालेला आहे. आणि अर्थातच पुन्हा एकदा गोलंदाज आहे सचिन, समोर स्ट्रायकिंगसाठी आलाय तो साई. 18 चेंडू आणि 30 धावा. आता मात्र 17 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण बनलेलं आहे. जरी 30 धावा या कमी दिसत असल्या तरी मात्र जोपर्यंत धावा होत नाही तोपर्यंत मात्र सामना हा अजूनही असं वाटतं की खूप धावा जमाव्या लागतील अशा प्रकारची इथं परिस्थिती. सचिन गोलंदाजी करील तो मात्र समोर आहे फलंदाज सुयोग. आहा सुंदर चेंडू फेकला होता परंतु हलकच स्टिअर केला आणि एक धाव जमा केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय परंतु मला वाटतं दुसरी पूर्ण होते की काय आणि मला वाटतं 2 धावा इथे जमावल्यात आणि 2 धावाचं आणि वैयक्तिक खातं खोललेलं आणि धावसंख्या झाली ती 2. एका संघर्षमय क्रिकेट इथं मैदान क्रमांक 1 वर पाहावयास मिळतंय. जशा प्रकारची फलंदाजी तशा प्रकारचीच गोलंदाजी सचिन. आता मात्र एक अलंग द कार्पेट खेळलेला चेंडू इथं मात्र ओहो 4 धावा देऊन गेलेला आहे. थोडंसं मला वाटतं इथं क्षेत्ररक्षकाने जर आपल्या 100% दिलं असतं तर निश्चितच या धावा वाचवू शकले असते. आणि सचिनच्या गोलंदाजीवर आलेला हा चौकार साईच्या बॅटमधून सुयोग. हॅलो 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 हॅलो. आणि आता मात्र पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाते तो नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा अगदी सहजगत्या पूर्ण केली. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का हा आणि या सिटीज तिसरी धाव सुद्धा अतिशय सुंदर प्रयत्न या फलंदाजाचा आणि सेफली पोहोचलाय तो मात्र आपल्या क्रीज मध्ये आणि 3 धावा चोरून काढल्यात. खरं तर खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आहे या दोन्ही प्लेयर्स मध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती या 3 धावांबरोबरच 9. एक खरंच सुंदर क्रिकेट इथं पाहायला मिळतंय. सुंदर प्रकारचा चेंडू टाकला होता मात्र फलंदाजाचा जो झेल उडाला होता तो मात्र नो मॅन्स लँड मध्ये गेला होता. तोपर्यंत त्याला 2 धावांचा अवधी होता. तिसऱ्या धावेसाठी थोडासा प्रयत्न केला आणि सुंदर 3 धावा पूर्ण करून धावसंख्येला आकार देण्याचा जो प्रयत्न आहे तो मात्र इथं यशस्वी ठरताना आपण बघतोय. पुन्हा एकदा सचिन एक डावखुरा फलंदाज आहे तो सचिन समोर. आता मात्र फुल टॉस दिला होता परंतु पुन्हा एकदा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. एक खराब चेंडू म्हणावा लागेल कारण डावखुरा फलंदाज होता.
शुभम धन्यवाद डीजे. तर खरंच आहे दोन फलंदाज चांगली खेळी करत असताना एकाचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते एकेरी दुहेरी धावांवर अटॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अशीच एक सुंदर रणनीती मला वाटते. हॅलो. आणि आता मात्र पुन्हा एकदा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना चेंडू सरळ जातो सीमारेषेबाहेर. बॅक टू बॅक चौकारी इथे पाहायला मिळतोय आणि दबावात आहे ती मात्र आता बॅक फुटवर ढकललं जात आहे ते मात्र साईनाथ मंत्रीवाडीला. धाव संख्या झाली होती 17. 30 धावांचं आव्हान होतं परंतु पहिल्याच षटकात आतापर्यंत मला वाटतं 50% धावा त्याने जमावल्या. 17 धावा आतापर्यंत सचिनचं थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल कारण निम्म्या धावा पहिल्या षटकातच गेल्या. 30 धावांपैकी 17 धावा तर मला वाटतं पहिल्या षटकामध्ये गेल्या. मेडिकल का चला हॅलो हॅलो व्हॉलेंटियर्स हॅलो पाणी का सॉरी मेडिकल प्लस पाणी जरा लवकर न्यायचं मैदानात. तर सुंदर आता इथं मॅच प्रत्यय इथं पाहायला मिळतोय कारण पहिल्या षटकात सचिनच्या षटकात 17 धावा गेल्या. अजूनही 13 धावांची मला वाटतं आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि मला वाटतं 13 धावांची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं. अजूनही सामना दोन्ही टीमकडं राहू शकतो कारण एक हे षटक आहे हे मला वाटतं साईनाथ मंत्रीवाडीच्या दृष्टीनं विचार केला गेल्यास अतिशय महत्त्वपूर्ण षटक असू ठरू शकेल. कारण हे षटक जर मला वाटतं 3-4 धावांचं गेलं तर मला वाटतं पुढचा येणारा जो षटक असेल ते मात्र एक मॅचची रंगत वाढू शकणारे असेल. परंतु दुसरं षटक कोण घेऊन येत आहे ही उत्सुकता असेल आणि कशा पद्धतीची गोलंदाजी करेल याच्यावर मात्र पूर्ण विसंबून असेल ती मात्र साईनाथ मंत्रीवाडी. हॅलो सर, कोणाची तरी चष्मा नंबरची हरवलेली आहे तर मिळालेली आहे ते कोणाची असेल तर घेऊन जायचं आहे. सर क्रिकेट हा खरंच म्हणायचं अनिच्छेचा खेळ आहे. आपण या अगोदर जो सामना पाहिला अमेठी देव वर्सेस दत्तगुरुराव ब शेवटच्या षटकात तब्बल 6 धावा आणि जर विचार केला तर सुदर्शनसारखं आणि संगम मातेसारखं खेळाडू त्या क्रीजवर होते परंतु त्या 6 धावा जर प्रणय मातेचा विचार केला तर एक नौका गोलंदाज आहे. गेल्या वर्षीच या स्पर्धेत सहभागी झाला परंतु अति सुंदर गोलंदाजी केली. तर या 6 धावासुद्धा सुदर्शन आणि त्यानंतर संगम रुपेश म्हात्रे यांना सुद्धा जमवण्यात आलं. तर तुमचं याबद्दल काय मत आहे? अतिशय टिचून गोलंदाजी केली होती. प्रणय सारखा हा नौखा गोलंदाज असला तरी मात्र अनुभवी सुदर्शन मात्र यासारख्या खेळाडूला त्यांनी एका शांत ठेवलं होतं आणि अशा प्रकारचं जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा तुमचा आत्मविश्वास आहे तो अगदी 7व्या आसमानावर जाऊन पोहोचतो. कारण समोर एक एक्सपिरियन्स खेळाडू असताना मॅच जर आपल्या पारड्यात टाकली तर निश्चितच त्याचं श्रेय त्या गोलंदाजाला द्यावं लागतं. पुन्हा एकदा शेवटचं षटक घेऊन येत आहे सुशांत, माफ करा दुसरं षटक घेऊन येत आहे ते सुशांतनी हे जर महत्त्वाचं षटक जर टाकलं गेलं फेकलं गेलं एक कमीच कमी धावा दिला तर मात्र हो काय सुंदर चेंडूचा टप्पा होता. इथं मात्र थोडंसं एज लागली होती परंतु तिथं मात्र क्षेत्ररक्षण झालेलं नाही आहे. अन्यथा ही धाव जर रोखू शकला असता तर मात्र दबाव मात्र कुठंतरी फलंदाजावर असता. इथं गरज आहे ती गोलंदाजांना साथ देण्याची क्षेत्ररक्षकांची. कारण क्षेत्ररक्षकांनी जर गोलंदाजाला साथ दिली तर मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावतो आणि मात्र पुढच्या उर्वरित चेंडूंसाठी त्याचा जो आत्मविश्वासाच्या जोरावर तो एक निर्धाव चेंडू फेकू शकतो. परंतु आता मात्र सुशांत गोलंदाजी करेल डावखुऱ्या फलंदाजाला साई आणि नेहमीच डावखुरा फलंदाज हा नेहमीच प्रत्येक गोलंदाजासाठी डोकेदुखी ठरलेला आपण नेहमीच पाहत असतो. परंतु हे क्रिकेट आहे. आपण जोपर्यंत चांगली गोलंदाजी केली तो मात्र नक्कीच तो जाळ्यात सापडू शकतो. पण आपल्याला एक ठराविक लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. सुशांत षटकातील पुढचा मला वाटतं थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करताना सुशांत ओहो थोडा शॉर्ट पिच पद्धतीने फेकलेला चेंडू परंतु नो मॅन्स लँड मध्ये गेलेला चेंडू. एक धाव पूर्ण केली दरम्यान चेंडू जातोय सरळ सीमा रेषेबाहेर कारण तिथं कोणत्याच प्रकारचं क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नाही आणि याचबरोबर 4 धावा गमावल्या त्या साईने.
धन्यवाद डी जे मास्टर. तर सर जर साईचं खेळी बघितली क्लासिकल खेळी आहे, आपण पाहतात की कम्प्लिटली त्याने हेरले आहे. जिथं क्षेत्ररक्षक आहे त्या पद्धतीची फलंदाजी बघत आहे मी. आता 3-4 चेंडू बघितले, निश्चित त्याने जे चौकार मारलेत, जर विश्लेषण केलं तर निश्चित चांगली फलंदाजी करत आहेत. ओव्हर टू आपले सर. हॅलो हॅलो हॅलो. ग्राउंड नंबर 2 वर सामना झाला. शिवसागर काळेश्री वर्सेस जगदंबा वाशी. यामध्ये शिवसागर काळेश्री संघ विजय झालाय आणि या सामन्यातील अर्थातच जो सामन्यावरचा किताब जातो तो बबन म्हात्रे. 7 चेंडू तो 13 धावा आणि 1 ओव्हरमध्ये 2 विकेट. बबन म्हात्रे आपण आपला किताब घ्यायचा. ओव्हर टू. आणि पुन्हा एकदा हा अंपायरचा इशारा वाईड. आणि खरंच ज्या पद्धतीनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारताना पुन्हा एकदा वन्स अगेन बबन म्हात्रे काय परफॉर्मन्स देतात ते आपल्या टीमसाठी. यूट्यूब सुशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे. सुशांतच्या षटकातील पुढचा चेंडू साईसाठी. आणि आता मात्र आडव्या बॅटनं मारलेला चेंडू सरळ जाऊन पोहोचतोय तो डीप लॉंगॉनच्या क्षेत्रात. आणि तिथं मला वाटतं पुन्हा एकदा 4 धावा मिळाल्यात आणि थोडंसं मला वाटतं चैतन्य निर्माण झालंय ते मात्र मळेगरवाडीच्या गोटात. आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. सुशांतच्या षटकातील पुढचा चेंडू. अतिशय क्लासिकल क्रिकेट खेळताना इथं मात्र साई, कारण जिथे क्रिकेट आता मात्र कमबॅक केलाय ते सुशांतनं. पर मला वाटतं थोडंसं उशीर झाला, कारण ही जर विकेट जर अगोदर मिळाली असती तर मात्र कुठंतरी कमबॅक झाल्यासारखं वाटलं असतं. परंतु अजूनही वेळ गेलेला नाही. 3 धावा हव्यात. तरी अजूनही 3 धावांची गरज. सुशांतच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. मला वाटतं एकच चेंडू शिल्लक आहे, म्हणजे अजून 7 चेंडू आणि 3 धावा. लोकांच्या अपेक्षा असतील की अजून इथे काही वेगळ्या प्रकारचा निर्णय लागू शकतो की काय, मॅच रंगतदार अवस्थेत पोहोचेल का. हॅलो हॅलो हॅलो. सायनाथ मंत्रीवाडी वर्सेस मलेगरवाडी. जो संघ विजय होईल त्याने तिथे थांबायचं आहे. आपल्याला दत्तगुरू वडाव अ संघासोबत अर्थातच सेमीफायनलचा सामना खेळायचा आहे. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो सत्यविजय, ज्यानं पहिल्या षटकात 2 विकेट आणि केवळ 2 धावा देऊन 2 विकेट प्राप्त केला. असा हा मला वाटतं सत्यविजय, ज्याच्या नावातच विजय आहे असल्यामुळे नक्कीच तो आपल्या मॅच, माफ करा, 2 धावा आणि 3 विकेट. मला वाटतं खरोखर चांगला. आणि मला वाटतं त्याच्याच जोरावर मला वाटतं बॅकफुटवर ढकललं होतं ते साईनाथ मंत्रीवाडीला. सुशांतच्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र थोडासा हलक्या हाताने प्लेस केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय की काय. इथं मात्र थोडासा फंबल झाला दोघांमध्ये. आणि इथं खरंच सुशांतला क्रेडिट द्यावं लागेल, कारण 1 धावापासून रोखून ठेवलाय ते मात्र या फलंदाजानं. आणि अर्थातच एका धावावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. आता 6 चेंडू आणि 2 धावा. इथं मात्र थोडंसं पारड्यात जड आहे ते मळेगरवाडीचं, कारण केवळ 2 धावा ची गरज इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. मला वाटतं त्याचा निर्णायक षटकच मला वाटतं म्हणावं लागेल की या सामन्यामधला विजय आणि पराभवामधला जर अंतर कोण असेल तर मात्र सत्यविजय असंच म्हणावं लागेल, कारण 1 ओव्हर आणि 3 विकेट 2 धावा. म्हणजे काय सुंदर गोलंदाजी या सत्यविजयकडनं या सामन्यात पाहायला मिळाली. आणि त्याच्या जोरावरच हा जो सामना आहे तो मला वाटतं विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले ती मळेगरवाडी टीम. तर आता 6 धावा आणि 6 चेंडू आणि 2 धावा
विनोद सर, काय वाटतं का इथे पण काय सुद्धा चमत असं वाटतंय का मागच्या सामन्यासारखा अनुभव येऊ शकतो का? नाही असं म्हणतात सर. थोडंसं पाड आहे, निश्चितच जड आहे ते मात्र मळेगरवाडी संघाचं. आणि इथे कमीत कमी मला वाटतं 4 धावा जरी असत्या तरी पहिले 2 चेंडू महत्वाचे ठरू शकले असते. परंतु अजूनही आपले अंदाज खरे ठरो, माफ करा, अंदाज चुकू दे अशी अपेक्षा मला वाटतं प्रेक्षक, कारण प्रेक्षकांना मात्र क्रिकेटचा विजय हवा असतो. कोणाच्या टीमचे समर्थक जरी असले तरी क्रिकेट जिंकलं पाहिजे असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटत असतं. शरद सर, आपल्याला काय वाटतं की इथं जरी पार्ट्या जड असलं तरी मात्र 2 चेंडू जर केले तर मला वाटतं 4 चेंडू आणि 2 धावा असं काही छोटंसं समीकरण येऊ शकतं जे मॅचला शेवटच्या चेंडूपर्यंत नेऊ शकतात. नाही, तुमचं म्हणणं अतिशय मार्मिक आहे. मी पण त्या मताशी सहमत आहे, कारण क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण कबड्डीचं भागीत घेऊ शकतो की हा जाडा म्हणजे मजबूत प्लेअर आहे, 1-2 गडी. पण क्रिकेटमध्ये आपण या अगोदरचा सामना होता पाहिला आणि तुमचं भाकीत आहे की शेवटच्या 2 चेंडूपर्यंत हा सामना जाऊ दे. माझं पण मत आहे की शेवटच्या 2 चेंडूपर्यंत हा सामना जाऊ दे, रंगतदार सामना होऊ दे, असं माझं पण मार्मिक मत आहे. तर शेवटचा षटक आपण वैभव 6 चेंडू 2 धावा. समोर आहे तो फलंदाज सत्यविजय, जो की ऑलराऊंड परफॉर्मन्स करतोय की काय आज बघूया. 6 चेंडू आणि 2 धावा. फिल्डिंग मध्ये थोडंसं प्रेशर आणण्यासाठी एक समोरचं फॉरवर्ड शॉट लेग टाईपचं फिल्डिंग. मला वाटतं स्वतः दत्ता सर आहेत, त्यांना माहित आहे अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये नाही. दत्ता सर तर मला वाटतं विकेट मध्ये आहेत, त्या क्षेत्ररक्षक तैनात केलंय. वैभव, ओ हो 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 हो, पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु थोडीशी जी दिशा भरकटलेली, अन्यथा हा चेंडू जर निर्धाव गेला असता तर मात्र थोडंसं कुठे ना कुठं फलंदाजावर दडपण आलं असतं, अशी परिस्थिती निर्माण झाली असती. परंतु तसं काही झालेलं नाही आणि अर्थातच केवळ आता मॅच टाय झालेलं आहे. एका धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षण अगदी जवळ लावलेलं आहे. काही होऊ शकतं, जर झेल उडाला तर मात्र एक संधी निर्माण होईल या अपेक्षेनं क्षेत्ररक्षण अगदी जवळ लावलेलं आहे. वैभव पुन्हा एकदा बॉल. हॅलो, हॅलो. दोन्ही संघ आपण एक कमिटी निर्णय की तो पंच निर्णय देतील, तो अंतिम निर्णय. आपण चांगले खेळाडू आहात, बरेच जण आहेत म्हणजे प्रेक्षकावर आहेत, चालू स्पर्धेतील सर्व खेळाडू, सर्व कमिटी. आपण इंटरनॅशनल बरेच सामने पाहतात, बरेच निर्णय आपल्या दृष्टीने रॉंग दिसत असतात, बरेच निर्णय रॉंग दिसत असतात. परंतु जे पंच देतील, स्ट्राईक पंच, जे मैदानावर पंच आहेत, तोच निर्णय अंतिम आहे. आपण LPचा रेफरल करतो, परंतु पंचाने जर तो निर्णय नॉट आऊट दिला असेल, जरी चेंडू स्टंपला लागत असेल तरी नॉट आऊट दिला तरी रेफर सांगतो की नाही हा खेळाडू नॉट आऊट आहे. त्या पद्धतीने खेळ खेळायचा आहे आपल्याला. पंचांचा हा निर्णय रामबाण निर्णय आहे, अंतिम निर्णय. याची सर्व